आज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडलेला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मदतीचा ठरेल. कारण छान असे बाजारातून आणतो ना, अगदी तसेच हे समोसे तयार होतात. क्रिस्पी, कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम असे समोसे आपल्याला तयार करायचे आहे. हे समोसे नेहमी बनवतो ना, त्या समोश्यापेक्षा थोडेसे युनिक आहे. त्याचा आकार वेगळा आहे आणि घरातील सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे. झटपट तयार होणारी, कमी साहित्य लागणारी आणि सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी. समोसे बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतला. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा, कसुरी मेथी आणि तेल टाकून हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. समोशाचं कव्हर क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर करावा लागतो आणि मोहन म्हणून आपण इथे तेल वापरलेलं आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया. पीठ लूज न भिजवता थोडं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं. मी जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये 15 ते 16 समोसे होतील इतकं हे प्रमाण आहे. आपण आपल्या गरजेनुसार समोश्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 3 बटाटे घेतलेले आहे, त्याची सालं काढले, बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता हे बटाटे किसणीच्या साहाय्याने किसून घेतले. त्याच किसणीवरती छोटासा आल्याचा तुकडा किसून घेतला. त्यामध्ये चिली फ्लेक्स, चाट मसाला, जिरे पावडर, धने पावडर, चवीपुरतं मीठ आणि खूप सारी हिरवी कोथिंबीर टाकायची आहे. 10 ते 12 थेंब लिंबाचा रस आणि थोडीशी साखरसुद्धा टाकून घ्यायची. 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि आता याचं मिश्रण एकजीव असं करून घ्यायचं आहे. बटाटे पाण्यात उकडले की बटाटे पाणी शोषून घेतात आणि हे मिश्रण पातळ होतं. म्हणून हे बटाटे उकडताना वाफेवर स्टीम करून घ्यावेत, म्हणजे बटाट्यांमध्ये पाणी जात नाही आणि हे मिश्रण घट्टसर असं तयार होतं. मिश्रण छान असं तयार झालं. थोडा तेलाचा हात लावून याचे आपण छोटे छोटे रोल्स तयार करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रणाचे आपण रोल करून घेतलेले आहेत. साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकून याची स्लरी तयार करून घ्यायची. ही स्लरी आपल्याला समोसे बनवताना उपयोगात येईल. स्लरी तयार झालेली आहे. पीठही छान भिजलं. आता हे पीठ पोळपाटावर घेऊन मळून घेऊया. पीठ छान असं मळून घ्यायचं, म्हणजे समोशाचं कव्हर क्रिस्पी होतं. पीठ मळून झालं. आता त्यातीलच छोटा गोळा घेऊन आपण तो लाटून घेणार आहोत. छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे, परंतु ही पोळी गोल न लाटता थोडीशी उभी अशी पोळी लांबसर लाटून घ्यायची आहे. पोळी बिलकुल पातळ लाटायची, थोडीसुद्धा पोळी जाड ठेवायची नाही. कारण आपण रोल समोसे बनवत आहोत आणि त्या रोल करताना त्याचे 3-4 लेयर्स येतात आणि आतमध्ये पीठ राहू नये यासाठी आपल्याला याची काळजी घ्यायची की पोळी बिलकुल पातळ लाटायची. समोशाचा रोल ठेवून बघायचा आणि त्याच्या आकाराच्या या पिठाच्या अशा पट्ट्या कापून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने तो रोल ठेवून रॅप करून घ्यायचा. बिलकुल सोपे आणि छान असे समोश्यांचा आकार आलेला आहे. बनवायला तर बिलकुल सोपे आहेत. दुसराही रोल ठेवून घेतला, पुन्हा तो रॅप करून घेतला आणि पुढील जे पीठ राहिलेलं आहे, त्याला थोडीशी स्लरी लावून ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं, म्हणजे तळताना हे समोसे उमलणार नाहीत. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता समोसे टाकून आपण तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल लो करून द्यायची आणि 8 ते 9 समोसे मी एका वेळेला कढईमध्ये टाकलेले आहेत. लो फ्लेमवरच समोसे तळायचे, म्हणजे आतपर्यंत तळले जातील आणि क्रिस्पी असे समोसे तयार होतील. छान असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे आणि त्यातील स्टफिंग थोडंसुद्धा बाहेर आलेलं नाही. कढईमध्ये आपण बघू शकतो कुठेही थोडंसुद्धा स्टफिंग बाहेर न येता छान असे हे समोसे तळले जात आहेत. आता हे समोसे तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. 8 ते 9 समोश्यांची एक बॅच होती. ती बॅच तळून झाली. आता पुन्हा आपण दुसरे समोसे तळायला घेणार आहोत आणि जे समोसे तळले गेलेले आहेत ते गरमागरम सर्व्ह करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करा, लाईक, शेअर करा आणि शर्वरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.